संकेश कांबळे. संकेश कांबळे. सोनम डोंगरे ना. माझं नाव संकेश कांबळे. माझ्या बहिणीचं नाव संगीता दिनेश कराड. हिचं 1.5 वर्षापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्याचा अहवाल अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे. आता कालचीच गोष्ट, ज्या 2 मुलींना जो करंट लागून शॉक लागला, त्या मुलींना लगेच त्यांची कमिटी बसून त्यांचा अहवाल त्या लोकांना देण्यात आला. पण आतापर्यंत 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षामध्ये माझ्या बहिणीला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही. आयुक्त साहेब बोलले होते की आम्ही डॉक्टर लोकांची समिती बसवू आणि त्या समितीमध्ये जे काय आहे डॉक्टर लोकांना शिक्षा होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. पण 1.5 वर्ष झाले. ह्या 1.5 वर्षामध्ये अजून एकही वेळा त्यांनी की आम्हाला फोन करून बोलले नाहीत की हा डॉक्टरांची समिती बसवणार आहे, तुम्ही या. आम्हाला बोललेले की आम्ही समोरून तुम्हाला कॉल करू आणि जे काय ती तुमचं चौकशी आहे ती करू. पण अजूनपर्यंत आम्हाला त्या लोकांचं काहीच भेटलेलं नाहीये. नेमकी मागणी आहे की अशा प्रकारच्या घटना थांबल्या पाहिजेत आणि घडल्या नाही पाहिजे. जे माझ्या बहिणीसोबत झालं ते दुसऱ्या लेडीज सोबत झालं नाही पाहिजे, आई सोबत झालं नाही पाहिजे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे सगळं काही झालं होतं. कारण की माझी बहिणीची प्रकृती ठीक होती. ज्या वेळेला तिला डिलिव्हरी वॉर्डामध्ये घेऊन गेले आणि ज्या वेळेला गर्भवती होत नाही तर तुम्ही हे करा, सीझर करा. पण सीझर न करता त्या लोक काय बोलले की नाही, नॉर्मल डिलिव्हरी करू. पूर्ण 1 दिवस घालवला. रात्री 8:30 वाजता ती माझी बहीण गर्भवती झाली आणि 8:30 वाजल्याच्या नंतर 1 तासामध्येच तिला लगेच आयसीयू मध्ये हलवण्यात आला. आणि त्यावेळेला आम्हाला काय बोलले की तुमच्या बहिणीला कार्डियक अटॅक आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिला आयसीयू मध्ये घेऊन आलेलो आहे. त्याच डॉक्टरांना काहीच कारवाई नाही केली. काहीच नाही. माझं नाव संकेश कांबळे. गेल्या काल आणि परवामध्ये 2 घटना ह्या नवी मुंबईत घडल्यात. एक विद्युत विभागाच्या चुकीमुळे 2 महाविद्यालयीन मुली यांना विजेचा धक्क्यामुळे आज ते फोर्टिस हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. दोनही सुरक्षित असल्या आणि एमएससीबीने स्पष्टीकरण दिल्यानंतर सुद्धा महापालिका आयुक्तांनी अद्याप कुठल्याही अभियंत्यावरती गुन्हा दाखल केलेला नाहीये, त्यांना निलंबित केलेलं नाही. तर दुसरी घटना ऐरोली येथल्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात आमच्या 2ही भगिनी, एक मिश्रा नावाच्या आणि सोनम डोंगरे नावाच्या, ज्या 8 महिन्याच्या गर्भवती होत्या, त्यातल्या सोनम डोंगरे आणि मिश्रा यांना चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला. आज या संदर्भातला जाब विचारायला आम्ही महापालिका आयुक्तांकडे आलोय 2ही विषयांचा. मला येता येता एक उदय खांडेकर म्हणून यांचा सुद्धा फोन आला आणि उदय खांडेकर यांच्या पत्नी वय वर्ष 32 प्रतीक्षा उदय खांडेकर या 3 ते 4 महिन्यापूर्वी राजमाता जिजाऊ हॉस्पिटल ऐरोली महानगरपालिकेचं इथे अशाच परिस्थितीत 8 महिन्याचा गर्भवती असताना ऍडमिट झाल्या होत्या आणि त्यांना हेच डेक्सा म्हणून जे काही इंजेक्शन दिलं गेलं आणि 3 महिन्यापूर्वी 17 मार्च 2026 ला त्यांचा याच पद्धतीने मृत्यू झाल्याची घटना आणि ही माहिती नव्याने मी पहिल्यांदा पत्रकार यांना देतोय. माझं आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं. या संदर्भातली त्यांनी पोलीस तक्रार सुद्धा केलेली होती. अद्याप सुद्धा त्याच्यावरती कुठलीही कारवाई महापालिका आयुक्त, प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याकडून झालेली नाही. याचा अर्थ हे इंजेक्शन 3 ते 4 महिन्यापूर्वी प्रतीक्षा उदय खांडेकरांना दिल्यानंतर त्यांचा या इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मुळात हे इंजेक्शन देणं थांबवायला हवं होतं. हे पूर्ण औषधांचा इंजेक्शनचा साठा हा स्क्रॅप करायला पाहिजे होता. उंदरावर प्रयोग केले जातात त्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका निर्लज्जपणे आणि बेफिक्रीने नवी मुंबईकरांवरती प्रयोग करताना दिसतंय. याचा निषेध करावा तेवढा कमी. राजकारणी आणि प्रशासन म्हणून आम्ही अत्यंत असंवेदनशील झालोय. आम्हाला कुठल्याही भावना राहिल्या नाहीयेत आणि नवी मुंबईकरांचा जीव स्वस्थ झाला की काय
हा प्रश्न मुळात नवी मुंबईकरांच्या सत्ताधारी आणि प्रशासनाला आम्ही विचारतोय. एक घटना घडलेली आहे, ज्या घटनेचं शंभूराज देसाई जे गृहराज्यमंत्री आहे त्यांच्यापर्यंत ही केस गेलेली होती. संबंधित उदय खांडेकर हे आता प्रचंड डिप्रेशन मध्ये आहेत, ज्यांच्याशी माझं बोलणं झालंय. 8 महिन्याची गर्भवती त्यांची बायको नाही तर मूल सुद्धा दगावलंय. काल जसं सोनम डोंगरे यांच्याबरोबर त्यांचं बाळ दगावलंय. खूप प्रयत्नाने आज आपण पाहताय ज्या पद्धतीने एखादं मूल होणं त्याच्या मागे सुद्धा खूप कष्ट, खूप श्रद्धा लागते. आणि अशा अवस्थेत आपण त्या आतापर्यंत जग न पाहिलेल्या सुद्धा बाळाचा जीव घेतलाय या महानगरपालिकेने. आणि सत्ताधारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त गप्प आहेत. कुठल्याही डॉक्टरवर कारवाई नाही, कुठल्याही डीनवर कारवाई नाही, कुणाचंही निलंबन नाही आणि कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. काल आमच्या सतर्कतेमुळे आज कुठेतरी जे जे हॉस्पिटलला, त्या जे जे हॉस्पिटलच्या डीन यांच्या चौकशीखाली समिती नेमली. आता ते पीएम करायला तिकडे घेऊन गेलेले आहेत. मात्र अगोदर घडलेल्या घटनेतून कुठलाही शहाणपणा महानगरपालिका प्रशासन, आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांना आलेला नाही. याचा सुद्धा जाब आता आम्ही आयुक्तांना विचारणार आहोत.